Hello students, in last video we have seen the first part of lesson number 11 Marathas the protectors of the nation. आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आता आपण नेक्स्ट पार्ट ह्याचा पाहूया. रघुनाथराव brother of the पेशवा नानासाहेब accompanied by the Jayappa Shinde and Malharrao Holkar undertook the campaign of North India to combat अब्दाली. तर आता आपण लास्ट पॅराग्राफमध्ये काय पाहिलं होतं तर जे मराठाज होते त्यांना राईट्स मिळाले होते की त्यांनी काबूल कंधार पेशावरपर्यंत चौथाई कलेक्टरांचे पार्ट राईट्स मिळाले होते. पण ते राईट्स मिळवण्यासाठी ते पार्ट जे अब्दालीच्या हातात होते किंवा अफगाणिस्तानमध्ये गेलेले होते ते परत आपल्याकडे मिळवणे हे एक ड्युटी आपल्याकडे मराठाजकडे आलेली होती. पण दुसरीकडे अशी गोष्ट होती की अब्दालीला पंजाबपर्यंतचा हिंदुस्थानातला भाग हवा होता. हिंदुस्थानातला रिजन त्याला पाहिजे होता, ते त्याचं ॲम्बिशन होतं. सो आता त्या दोघांमध्ये जे काही फाईट्स होणार आहेत, बॅटल्स होणार आहेत त्याच्याबद्दल आपण आता पाहणार आहोत. रघुनाथराव ब्रदर ऑफ द पेशवा नानासाहेब accompanied by Jayappa Shinde and Malharrao Holkar undertook the campaign of North India to combat अब्दाली. तर आता रघुनाथराव कोण होते तर पेशवा नानासाहेब, हे जे पिक्चर दिलेलं आहे हे पेशवा नानासाहेब यांचं आहे. तर पेशवा नानासाहेबांचे हे भाऊ होते रघुनाथराव पेशवे आणि त्यांनी जयप्पा शिंदे अँड मल्हारराव होळकर नावाच्या सरदारांना सोबत घेतलं आणि त्यांनी एक कॅम्पेन अंडरटेक केली. कुठली कॅम्पेन होती? ऑफ नॉर्थ इंडिया टू कॉम्बॅट अब्दाली. कॉम्बॅट मीन्स फाईट किंवा वॉर करणे. फाईट करण्यासाठी, अब्दालीशी फाईट करण्यासाठी त्यांनी एक कॅम्पेन प्लॅन केली. द लोकल रूलर in the north saw the Marathas from the south as their competitors. They did not take into account the broad vision of Marathas and आता इथे काय सांगितलेलं आहे, जे तिथले लोकल, आता मराठाज म्हणजे कुठं होते, मराठ्यांचा हा एरिया होता, हा रिजन आहे हा मराठ्यांचा, आणि ते इथपर्यंत अब्दालीशी फाईट करण्यासाठी नॉर्थला गेले होते. पण म्हणजे इथले मधले हे जे छोटे छोटे रिजन्स आहेत किंवा डायनेस्टीज आहेत त्यांनी मात्र काय समजले की हे मराठाज जे आहे आमचे कॉम्पिटिटर्स आहेत. दे आर नॉट आवर फ्रेंड्स, दे आर नॉट इंडियन्स, बट दे आर जस्ट कॉम्पिटिटर्स. दे डिड नॉट टेक एनी अकाउंट द ब्रॉड विजन ऑफ मराठाज. आता मराठ्यांचा इंटरेस्ट काय होता तर पूर्ण हिंदुस्थानाची सेफ्टी किंवा डिफेन्स. बट ह्या बाकीच्या लोकांना असं वाटत होतं की ते आमचे कॉम्पिटिटर्स आहेत आणि त्यांनी मराठ्यांचा जो ब्रॉड विजन होती ती लक्षात घेतली नाही. दे रिमेन न्यूट्रल ऑफरिंग नो हेल्प टू द मराठाज. आणि ते न्यूट्रल राहिले, म्हणजे असंही नाही झालं की त्यांनी जाऊन अब्दालीच्या बाजूने मराठ्यांच्या विरुद्ध फाईट केली आहे किंवा वॉर केलं आहे असंही नाही झालं. आणि बट त्यांनी कधी हेल्प पण केली नाही मराठ्यांना. दे नेवर ऑफर एनी हेल्प टू द मराठाज. दे डिड नॉट लाईक द मराठाज सुप्रीमसी अँड इंटरव्हेन्शन्स. आता सुप्रीमसी मीन्स डॉमिनन्स किंवा इम्पॉर्टन्स असं होऊ शकतं. जो दिल्ली कोर्ट म्हणजे दिल्ली एम्पररच्या कोर्टमध्ये मराठ्यांना जे इम्पॉर्टन्स मिळत होतं ते त्यांना पसंत नव्हतं किंवा आवडत नव्हतं. आणि दुसरं इंटरव्हेन्शन. आता इंटरव्हेन्शनचा अर्थ काय होतो तर इंटरफेरन्स म्हणजे मराठीत सरळ साधा शब्द आहे लुडबुड. जे इकडून नॉर्थकडून येऊन इथं दिल्लीमध्ये जर त्यांनी लुडबुड केली तर त्यांना ते मान्य नव्हतं, त्यांना ते डिसलाईक होतं, आवडत नव्हतं. सूरजमल जाट अँड राणी किशोरी वेअर द ओनली वन्स who helped the Marathas wounded in the Battle of
पानिपत. जे पानिपतचं वॉर झालं मराठाज वर्सेस अब्दाली, अहमद शाह अब्दाली यांच्या वॉरमध्ये जे वुंडेड होते किंवा जे जखमी झालेले होते त्यांना फक्त या दोघांनी हेल्प केली. कोणी तर सूरजमल जाट अँड राणी किशोरी. Also some of the orthodox sects in the north saw Marathas as people belonging to other regions. They too left aside the broad vision of Marathas. तर काही लोक ऑर्थोडॉक्स म्हणजे सनातनी म्हणजे जे जुनाट विचारांचे आहेत त्यांना तर असंही वाटत होतं की हे पीपल जे मराठाज आहेत, मराठाज द पीपल हू बिलॉंगिंग टू अदर रिजन्स, त्यांना असं वाटत होतं दे द पीपल आर फ्रॉम अदर रिजन नॉट फ्रॉम आवर कंट्री. त्यांनी असं समजलेलं होतं की ते आपल्या कंट्रीचे सुद्धा नाही आहेत, ते बाहेरून आलेले लोक आहेत आणि अशाचमुळं त्यांना मराठ्यांचा ब्रॉड विजन परत एकदा लक्षात नाही आलं. अँड दे पर्सवेडेड अब्दाली टू इन्व्हेड इंडिया विथ अ व्ह्यू टू रिड्युसिंग द मराठा माइट. They expected that Abdali would defeat the Maratha and drive them away back to the south beyond the river Narmada. तर त्यांनी हा विचार तर केलाच की हे आउटसाइड म्हणून आलेले आउटसाइडर्स आहेत, नॉट फ्रॉम आवर कंट्री, मराठा जे आहेत ते. बट त्यांनी असंही केलं की दे पर्सवेड अब्दाली. पर्सवेड याचा अर्थ फूस लावणे किंवा कान धरणे असं म्हणतात किंवा सांगणे की तुम्ही त्यांच्यावर अटॅक करा. अशा पद्धतीनं त्यांनी अब्दालीचे काम भरले आणि त्यांनी परत एकदा मराठ्यांवरती अटॅक करायला सांगितला. आणि हे कशासाठी की दे एक्सपेक्टेड अब्दाली वुड डिफीट द मराठाज अँड ड्राईव्ह देम अवे बॅक टू द साऊथ. ड्राईव्ह देम म्हणजे ड्राईव्ह अवे म्हणजे हकलून देणे अशा प्रकारे. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की हा अब्दाली जो आहे हा परत एकदा मराठ्यांशी फाईट करेल, मराठ्यांना डिफीट करेल आणि त्यांना बियॉन्ड रिव्हर नर्मदा हकलून देईल असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी तसा प्रयत्न केला. द मराठा स्टँडर्ड ऑन अटोक. अटोक हे इथलं एक प्लेस आहे अटोक, जे सध्याचं पाकिस्तानमध्ये आहे. आत्ताचा हिंदुस्थान हा इथंपर्यंत आहे. तर हा तेव्हा मात्र आपल्याकडे आला होता हा भाग. तर ते कसा ते पाहू आपण. नजीब खान वॉज द रोहिला चीफ. ही फाउंड इट हार्ड टू टॉलरेट द मराठा सुप्रिमसी इन द नॉर्थ. हा नजीब खान नावाचा रोहिला चीफ होता. हा काय होता, हा जरा डोक्यावर पडलेला. ह्याला मराठ्यांची सुप्रिमसी म्हणजेच डॉमिनन्स किंवा इम्पॉर्टन्स जे नॉर्थमध्ये अचानक वाढलेलं होतं त्याला ते मान्य नव्हतं. ॲट द बिहेस्ट ऑफ नजीब खान अब्दाली इन्व्हेडेड इंडिया अगेन. दिस वॉज द 5th टाइम ही हॅड इन्व्हेडेड इंडिया. त्याच्या सांगण्यावरनं ह्या मोहम्मद शाह अब्दालीनं 5th टाइम परत एकदा हिंदुस्थानवरती अटॅक केला, इन्व्हेजन केला. ही इन्व्हेडेड इंडिया 5th टाइम. ही कॅप्चर्ड दिल्ली. ही रिटर्न टू अफगाणिस्तान विथ अ ह्यूज बूटी. बूटी याचा अर्थ असा की लुटेड वेल्थ, जे लुटलेलं आहे अटॅकमध्ये त्याला बूटी असं म्हटलं जातं. तर तो परत हे बरीचशी बूटी किंवा वेल्थ घेऊन परत गेला अफगाणिस्तानला. रघुनाथराव अँड मल्हारराव होळकर मार्च टू द नॉर्थ अगेन. दे कॅप्चर्ड दिल्ली. देन ड्रायव्हिंग आउट अब्दालीज ऑफिसर्स. दे कॅप्चर्ड द पंजाब. आता त्यानंतर झालं काय तर रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर हे जे होते यांनी परत एकदा दिल्लीवरती अटॅक केला, नॉर्थवरती अटॅक केला आणि दे कॅप्चर्ड दिल्ली. त्यांनी दिल्ली जी अब्दालीच्या ताब्यात होती, कंट्रोलमध्ये आली होती, ती परत मिळवली आणि त्यांनी देन ड्रायव्हिंग आउट अब्दालीज ऑफिसर्स. जे अब्दालीचे ऑफिसर्स होते त्यांना ड्राईव्ह आउट म्हणजे परत एकदा पळवून लावलं.
बाहेर काढलं. तर कुणाला बाहेर काढलं त्यांनी? अब्दालीच्या ऑफिसर्सना. दे कॅप्चर्ड द पंजाब. द मराठास परस्यूड अब्दाली सोल्जर्स राईट अप टू अटॉक इन 1758 CE. तर मराठ्यांनी काय केलं? अब्दालीच्या सोल्जर्सना इथपर्यंत पार अगदी ढकललं. परस्वेड केलं म्हणजे ढकलत ढकलत जवळजवळ मागे नेलं. The Maratha standard was raised at Attock. Attock is in present day Pakistan. From Attock, the Marathas pushed the campaign up to the Peshawar. However, they did not make proper arrangement to look after this newly conquered territory. तर त्यांनी केलं काय? तर पहिल्यांदा इथंपर्यंत अटॉकपर्यंत घेतलेलं होतं टेरिटरी मराठ्यांच्या अंडर आणि त्यांनी तो पार पेशावरपर्यंत नेण्याचाही प्रयत्न केला. बट हे सगळं चांगलं जरी घडलं तरी दे डिड नॉट मेक प्रॉपर अरेंजमेंट टू लुक आफ्टर दिस न्यूली कॅप्चर्ड एरिया. हा जो एरिया होता हा पंजाबच्या वरचा, हा त्यांनी फर्स्ट टाईमच कॅप्चर केलेला होता अंडर मराठा एम्पायर. मग त्यांना ह्याचं नॉलेज नव्हतं की हे सगळं मॅनेज कसं करायचं, ह्याचं ॲडमिनिस्ट्रेशन किंवा अरेंजमेंट, हाऊ टू टेक केअर ऑफ ऑल दिस टेरिटरी. देन दत्ताजी's Veller. To get a firm hold over the Punjab and crush Najib Khan, the Peshwa sent Dattaji Shinde and Jankoji Shinde to the north. Dattaji went to the north, keeping Dattaji engaged in the negotiation. Najib Khan established contact with Abdali to get firm hold over the Punjab and to crush Najib Khan. हा जो नजीब खान रोहिला चीफ होता, ह्याला डिफीट करण्यासाठी पेशव्यांनी काय केलं? दत्ताजी शिंदे आणि जानकोजी शिंदेना नॉर्थला पाठवलं. दत्ताजी वेंट टू द नॉर्थ, कीपिंग दत्ताजी एंगेज इन निगोसिएशन. निगोशिएशन याचा अर्थ असा होतो की चर्चा, किंवा चर्चा कशाबद्दल? तर जे आपण जनरल पीपल कशासाठी निगोशिएशन हा शब्द वापरू शकतो? तर आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचे मोलभाव करत असतो, काही कमी करा, एवढे नाही देणार आम्ही, ह्या वस्तूचे एवढेच द्या, त्याला म्हणायचं निगोसिएशन. तर हे जे निगोसिएशन आहे, मोलभाव करणं आपण म्हणतो, तर ते करण्यामध्ये म्हणजेच काय? तर आम्ही तुम्हाला मग हेल्प करतो, तुम्ही त्याच्या बदल्यात मला हे द्या, अशा प्रकारचं निगोसिएशनमध्ये त्याला एंगेज ठेवून ह्या नजीब खाननं काय केलं? कॉन्टॅक्ट केला. कुणाला? तर अब्दालीला अगेन. ही रिक्वेस्टेड अब्दाली टू कम टू हिज हेल्प. On receiving the message from Najib Khan, Abdali invaded India again. Dattaji and Abdali confronted each other at Buradi Ghat on the banks of the Yamuna. हा जे बुराडी घाट म्हणून आहे भाग यमुनेच्या तीरावरती, तिथं अगेन या दत्ताजी आणि अब्दालीमध्ये परत एकदा फाईट झाली. A fierce fight ensued. Dattaji showed them tremendous valor. He met with a heroic death in this battle. हे युद्ध अतिशय, ही वॉर अतिशय फिअर्स झाली. फिअर्स म्हणजे भयंकर, अगदी भयंकर असं हे फाईट झाली ही. आणि याच्यामध्ये ट्रिमेंडस व्हॅलर किंवा ट्रिमेंडस ब्रेव्हरी, ब्रेव होते खूप, हे त्यांची ब्रेव्हरी त्यांनी दाखवली. अँड ही मेट विथ अ हिरोईक डेथ, म्हणजे ते खूप शूरपणाने लढता लढता त्यांना मरण आलं, त्याला हिरोईक डेथ असं म्हटलं जातं. नेक्स्ट टॉपिक आहे सदाशिवराव भाऊ. नानासाहेब सेंट हिज कझिन सदाशिवराव भाऊ अँड एल्डेस्ट सन विश्वासराव टू द नॉर्थ टू क्रश अब्दाली. त्यानंतर काय केलं? नानासाहेबांनी त्यांचा भाऊ होता हा सदाशिवराव म्हणून, चुलत भाऊ होता, कझिन होता, त्याला आणि विश्वासराव हा त्यांचा
मोठा मुलगा सगळ्यात मोठा, त्याला नॉर्थला पाठवलं अब्दालीला क्रश करण्यासाठी, म्हणजेच त्याला हरवण्यासाठी. सदाशिवराव भाऊ वॉज चिमाजी अप्पाज सन. चिमाजी अप्पा हे कोण होते तर नानासाहेब पेशव्यांचे भाऊ, आणि त्यांचा चिमाजी अप्पांचा मुलगा सदाशिवराव भाऊ. चिमाजी अप्पाज सन. ही हॅड विथ हिम अ ह्यूज आर्मी अँड अ पॉवरफुल आर्टिलरी. आर्टिलरी म्हणजे दारुगोळा. त्यांच्याबरोबर ह्यूज आर्मी पण होती आणि आर्टिलरी पण होती. Ibrahim Khan Gardi was the chief of the artillery. He had defeated the Nizam in the Battle of Udgir in 1760 CE on the strength of this artillery. या आर्टिलरीचा चीफ कोण होता तर इब्राहिम खान गार्दी. हा कोण होता तर हा सदाशिवराव भाऊ किंवा चिमाजी अप्पांचा सन सदाशिवराव भाऊ किंवा विश्वासराव यांच्या बाजूने लढणारा होता. आणि या आर्टिलरीच्या जोरावरती त्यांनी निझामाला सुद्धा डिफीट केलं इन द बॅटल ऑफ उदगीर इन 1760 CE ऑन द स्ट्रेंथ ऑफ दिस आर्टिलरी. तर निजामचं कुठे आहे हे इथं त्याची सगळी डायनेस्टी होती, आणि हे उदगीर इथं दिसतंय. ह्या उदगीरमध्ये त्यांची फाईट झाली आणि ती मराठ्यांनी जिंकली अगेन. आता नेक्स्ट टॉपिक आहे द बॅटल ऑफ पानिपत. आपण हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.